क्रीडांगणावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम SSP प्रीमियर लीग 2026. सुरुवात करणार आहोत. वामसी या ठिकाणी येत आहेत. मॅनेजमेंटमध्ये ते सुद्धा चांगली भूमिका अदा करतात. सचिनजी जैन, त्याच्यानंतर आपण बघितलं विपुल गांधी याने सुद्धा मोलाचं सहकार्य केलं आहे. वन मॅन आर्मी म्हणून जिग्नेश भाई पारेख यांच्या नावाची चर्चा होत आहे. भरपूर मेहनत त्याने सुद्धा घेतलेली आहे या स्पर्धेकरता. आणि आताचा मॅच चेन्नई सिंगम वर्सेस SPL असा होतोय. दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकलाय. हा मॅच त्यांना दोघांनाही जिंकायचा आहे, परंतु पुढे जाणारा संघ एकच असेल. पराग पठारे हे सुद्धा टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू आणि त्यांना आपण डाव्या बाजूला पाहत आहेत. बरेचसे प्रेक्षक राजे उपस्थित झालेत. मुर्दा गावातील काही प्रतिष्ठित नागरिक उपस्थित झालेत, काही खेळाडू उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. क्रेझी बॉयज टीमने 2 पैकी 2 सामने गमावलेत आणि आता येथेही चुरशीचा सामना होईल. एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळेल असं आपण अपेक्षा करूया. 1 वाजून 21 मिनिटं सध्या झालेले आहेत आणि 1 वाजून 21 मिनिटांनी हा पहिला बॉल पडण्याच्या मार्गावर. समोर बॅटर आहे मिस्टर प्रतीक, नॉन स्ट्रायकिंगकडे गणेश आणि पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार झालाय असलान. 1 वाजून 22 मिनिटांनी हा पहिला बॉल पडतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज असलान. कामगिरी छान करावी लागेल प्रत्येक खेळाडूला. जंपा आत्मविश्वास वाढला या खेळाडूचा. एक चांगलं कामगिरी त्याने केली. मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला. असलानचा पहिलाच बॉल स्ट्रायकिंगकडे प्रतीक होता आणि प्रतीकने चांगलं बॅटिंग क्रीजचा वापर केला, बॅटचा वापर केला. बॅटचा फ्लो चांगला दिसलाय. पाठवून दिले चेंडूला लॉंग लेग रिजन मध्ये. मिळतात धबचार, चौकार. उघडले अकाउंट ओपन केलं बॅटर प्रतीकने. चांगली क्रिकेट स्पर्धा भरवायची असेल तर चांगले चांगले खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले पाहिजेत आणि तसाच खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय या खेळाडूंचा. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. वेळेबद्दल सहकार्य करा कारण हा तिसराच सामना सुरू आहे. 1 वाजून 23 मिनिटं झालेत. पहिला चेंडू पडला 1 वाजून 22 मिनिटांनी. गुड बॉल, गुड लेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं होतं. उसळी जास्त घेणारा चेंडू होता. ब्लाइंड स्ट्रोक. 1 धाव तर मिळाली. पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला होता. बॅकवर्ड पॉईंटमध्ये शतरक्षक येत आहे. चेंडू उचलल्या आधी 1 धाव. लेग बाईचा इशारा. धाव संख्या 5. म्हणजेच धावा तर येतील, प्रयत्न करायला हवेत. दोन्ही टीम करता करो या मरो असा मॅच असेल कारण पुढचा मॅच खेळला करता हा मॅच जिंकावाच लागेल तरच मग या स्पर्धेमधील आव्हान जिवंत राहू शकतं.
शॉर्ट बॉल हाफ ट्रॅकर उडवले चेंडूला ऑन साईडला. गणेश जाधवने मिड विकेट पट्ट्या बाहेर. गणेश जाधव याच्या बॅट मधून आलाय चौकार. तीन बॉलच्या समाप्तीनंतर 9 धाबा. गोलंदाज आर्सलान. स्लोवर वन चेंज ऑफिस. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केला आणि चेंडूला खेळून काढलं जातं गलिश क्षेत्रात. डीप मधून क्षेत्ररक्षक थ्रो करण्याआधी 2 धाबा सहजरित्या गणेश जाधव या खेळाडूने पूर्ण केल्या. PSPL मध्ये सुद्धा गणेश जाधव हा खेळाडू चमकला. अनेक चांगल्या मॅच विनिंग खेळी त्याच्या मला आठवत आहेत. त्याच्या बॅटमधून आलेलं अर्धशतक, बिग बॅश स्पर्धेमध्ये त्याने केलेली कामगिरी, मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये आपण विसरू शकत नाही. पुन्हा कट केलं जात आहे. गलिश क्षेत्रात चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकच धाव. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहेत धावपळकावरत्या 12 धाबा. 12 विदाउट लॉस. बिन बाद ना बाद 12 अशी सुरुवात SSP SPL या टीमची. जिग्नेश पारेख सरांची ही टीम आहे. एक सफल उद्योजक म्हणून त्यांनी आपली छाप सोडल्या. एक चांगले उद्योजन करता, एक चांगले आयोजन करता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पुढचा बॉल पाहिलं, निरीक्षण केलं, सोडून दिला. वाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतून प्रशांत केदार सरांकडून आपल्यापर्यंत पोहोचलाय. धावसंख्या पोहोचली 13 वर. 13 धाबा 5 बॉलची समाप्ती. पहिले षटक सुरू आहे आणि आतापर्यंत पहिल्या षटकाकरता 4 मिनिटं खर्च झालेत. पुन्हा क्षेत्ररक्षक आपल्या आपल्या जागेवर जात आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू तट्टी आड सर्कलच्या बाहेर. ताकदीचा वापर केलाय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. हा डॉट बॉल. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर SSP SPL टीमची धावसंख्या झाली आहे बिनबाद 13 वर एकही गडी बाद नाही. 13 विदाउट लॉस. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या प्रेक्षक राजांचं आम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणावर सरच्याचं स्वागत करतोय. SSPL प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. SSP प्रीमियर लीग ही एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटी करता आलाय आणि आज फायनल डे आहे. मेगा फायनलचा मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. इस बार गेंदबाज तैयार महेश और गेंद हवा में है. शायद बल्लेबाज आउट हो सकते हैं. गणेश जाधव. बिग ब्लो, बिग विकेट गॉन. में काफी बढ़िया शुरुआत की है महेश जंपा ने और चलता किया बल्लेबाज गणेश जाधव को, जिन्होंने अपने टीम के लिए 4 गेंदों में 7 रन बनाए. इस वक्त अभी नए बल्लेबाज विवेक, शायद कुछ तो कहा है विवेक से बल्लेबाज गणेश जाधव ने. अच्छा प्रदर्शन करना होगा इस मैच में. अगर यह मैच हार जाते हैं तो फिर घर जाते हैं. ये मैच जितना ही है. आइकॉन खिलाड़ी थे गणेश जाधव. अब दाफेदार भी आइकॉन खिलाड़ी है और फील्डिंग करने वाली टीम के आइकॉन खिलाड़ी महेश जंपा, जिन्होंने आउट किया बल्लेबाज गणेश जाधव को. टीम की रन संख्या अभी भी रुकी हुई 13 पर 1 विकेट. नए बल्लेबाज विवेक गए हैं.
देखना है क्या रणनीति रहेगी विवेक की। अगली गेंद, डेड बॉल का इशारा आता हुआ अंपायर की ओर से। एसएसपी प्रीमियर लीग 2026 सीजन 1 में सभी दर्शकों का हम तहे दिल से स्वागत कर रहे हैं। एक अच्छी प्रतियोगिता। लेफ्ट आर्म से गेंदबाजी करते हुए गेंदबाज यहां पे स्विच हिट किया गेंद को और भेज दिया है बैकवर्ड पॉइंट की तरफ। 4 रनों के लिए चौका आता हुआ। एसएसपी प्रीमियर लीग 4 रन। कंसंट्रेशन और कंट्रोल के साथ ही चलना पड़ेगा बल्लेबाजी करने वाले टीम को। और यहाँ पे गेंदबाज को भी कुछ अलग सा करना पड़ेगा इस मैच में। 4 रनों के साथ टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई 17 रन, 1 विकेट के नुकसान पर। 1.2 ओवर के बाद 17 बने हैं। फील्डिंग में शायद परिवर्तन। एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी अब पॉइंट की तरफ जाता हुआ और एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी लॉन्ग ऑफ की तरफ जाता हुआ। और यहाँ पे जड़ में डाली थी इस गेंद को, खेला है बल्लेबाज ने कवर्स की तरफ। 1 ही रन मिलेगा इस बार बल्लेबाज विवेक को। टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई पहुंची है 18 पर। 18 फॉर 1। तो ना बल्लेबाज बीच मैदान में कुछ चर्चा करते हुए, लेकिन समय पे भी ध्यान देना होगा बल्लेबाजी करने वाली टीम को, गेंदबाजी करने वाली टीम को। 11:22 में इस मुकाबले की शुरुआत। हाफ ट्रैकर गेंद थी, बल्लेबाज ने पर का छोड़ दिया था। गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में, हाथों में चली गई। यहाँ पे डॉट गेंद आती हुई, बिंदी गेंद। प्रेशर बनाने की कोशिश है इस ओवर में गेंदबाज महेश द्वारा। रन संख्या 18 रन। दूसरा ओवर प्रगति पर। दूसरे ओवर के और 2 गेंदें शेष है। स्ट्राइक इन पर बल्लेबाज प्रतीक है, लेकिन यहां पे चूके बल्लेबाज प्रतीक। बैटिंग क्रीज में गेंद को डाला था, यानी कि यॉर्कर गेंद थी, वाइड यॉर्कर का प्रयास था गेंदबाज महेश का। पहले गेंद पर विकेट मिला, दूसरे गेंद पे चौका आया, फिर वापस ही की है गेंदबाज महेश ने। 1.5 ओवर के बाद 18 रन। आगे आकर खेलना चाहते थे, ब्लाइंड स्ट्रोक। और इसी के साथ 2 ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद एसएसपी एसपीएल टीम की रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 18 रन। 18 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद। एक छोटासा ब्रेक घेऊया। ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा करता येऊया। ऐकूया सुमधुर गीत। नियंत्रण असायला पाहिजे आणि फलंदाजी करत असाल तर फलंदाजीवर सुद्धा नियंत्रण असायला पाहिजे। प्रत्येकाचं नियंत्रण हे पाहिजेच। स्वतःवरचं नियंत्रण जर तुम्ही गमावलं तर मग अशी स्थिती येऊ शकते। 2 गडी बाद, धाबा आहेत धाव फळकावर 24 धाबा। वामसे आम्हाला चांगली माहिती देत आहेत, आमचे गुणलेखक म्हणून चांगली भूमिका ते अदा करत आहेत। मॅनेजमेंटमध्ये सुद्धा काही कमी करू देत नाही, कारण मी काळपासून बघतोय जे काम त्यांना सचिन जैन सांगतायत ते काम ते सहजासहजी पूर्ण करतायत। जिग्नेशजी पारेख सांगतायत ते काम सुद्धा वामसी हे लगेचच करतायत। असे गुण प्रत्येकामध्ये नसतात। वामसी इथे अष्टपैलू तो सिद्ध करतायत। मॅचकडे आपण होऊया। बोला आता पुन्हा एकदा तयार आहे। षटकारानंतर वापसी केले। आता आमिर दाफेदार, टेनिस विश्वातील असा एक सितारा ज्याची झळक कधीच कमी झाली नाही।
नामवंत खेळाडू आहे आमिर दाफेदार. अगोदरच्या मॅच मध्ये काय जबरदस्त इनिंग त्याची पाहायला मिळाली होती. डिफेन्सिव्ह स्ट्रोक बघायला मिळालाय. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. एक धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धाबा झाल्या आहेत त्या 25 धाबा, 25 रन्स. तिसरे षटक सुरू आहे आणि 4 चेंडू या तिसऱ्या षटकामध्ये टाकून झालंय. वेळेबद्दल सहकार्य झालंच पाहिजे. आपण जर बघितलं तर 1:22 झालेत. 1:22 झालेत. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 1:22 सुरुवात झाली आणि आता 1:37 झालेत. 15 मिनिटं लागलेत. पुढचा बॉल खोलवर टप्प्याच्या चेंडूला काढायचं होतं खोदून. या वेळेला नशीब साथ देत. बघा, मनात नसताना सुद्धा अनपेक्षितपणे जे मिळत असतं ते एकतर आपल्या चांगल्या कार्याचं फळ असतं, नाहीतर कुणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. 4 धाव मिळत आहेत. नशिबाचा चौकार. बाईचा इशारा पंचांचा आला होता. स्कोर मोज ऑन 29. 29 धाबा. स्ट्रायकिंगकडे बॅटर प्रतीक. वजनदार फटका खेळायचा होता. ताकद झोकली होती, परंतु सफलता गोलंदाजाला मिळू शकते. विकेट डाऊन. बोलायला मिळाली सफलता. प्रतीकला सुद्धा परत जावं लागतंय. प्रतीकने चांगली इनिंग खेळली नाही आणि तो असफल ठरलाय. फक्त आणि फक्त 4 धाबा त्याच्या बॅटमधून आलाय. विकेट मिळाली. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 29. 29 फॉर 3. चार 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धाबा. गडी बाद झाले ते 3. पुढील मॅच असेल NJ11 विरुद्ध महादेव बॉईज. नागिनजी जैन यांचा संघ असेल NJ11. आयकॉन म्हणून अथर्व आणि अली या 2 खेळाडूला तुम्ही बघणार आहात. नगीन जैन यांचा हा संघ असेल. त्याच्यानंतर आपण बघतायत महादेव बॉईज, ज्यांचे संघ मालक म्हणून दिलीप यादव यांच्याकडे पाहिलं जातं. मॅनेजर गुप्ता त्यांचे आयकॉन आहेत आणि संतोष मलेकर हे सुद्धा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टननी रेडी राहा. पुढील टॉस या 2 टीम दरम्यान असेल. महादेव बॉईज वर्सेस NJ11. 3 षटकांकरता वेळ किती खर्च झालाय याची चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. 3 षटकांकरता जो वेळ खर्च झालाय त्या वेळेबद्दल आपण माहिती देऊया. 1:40 झालेत. मॅच सुरुवात झाली तेव्हा 1:22 होती, म्हणजेच 18 मिनिटं 3 षटकांकरता घेतलेत. 4थे षटक पूर्ण करण्याकरता 2 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. बघूया आमचे पीटर यांना जबाबदारी दिली पाणी पोचवण्याची आणि त्या मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेले होते खेळाडूंना. 4थं षटक टाकण्याकरता बघूया गोलंदाजी मार्गावर कोणत्या गोलंदाजाला आणलं जातोय. कुणाल, आर्सेनल, आकाश याला आमिर दाफेदारने प्रकाश दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु आमिर दाफेदारला परत यावं लागेल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने अतिशय चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन झालंय. 4 गडी बाद. धावसंख्या थांबली, धावसंख्या सुस्तावली, धावसंख्येला चालना मिळाली नाही. 29 वर 4.
या ठिकाणी मॅच तुम्ही बघतायत SSP-SPL 11 वर्सेस चेन्नई सिंगम असा. चौथ्या षटकामध्ये अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. नवीन बॅटर गेलाय मयूर. लोअर मिडल ऑर्डरमध्ये हर्ष आणि मयूरवर जबाबदारी वाढली आहे. आयकॉन खेळाडू चांगला खेळ करू शकले नाही. विवेकने 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 11 धावा बनवल्या. सध्या जास्त धावा त्याच्याच खात्यामध्ये दिसल्यात. फ्लिक केलाय ऑन साइडला. मिड विकेट मध्ये शतरक्षक आहेत तैनात. ते करत नाही कोणती चूक. गोलंदाजाने भागवली या विकेटने संघाची भूक. बॅक टू बॅक या षटकामध्ये मिळाली दुसरी सफलता. 29 वर 5. पुढचा बॉल सरळ बॅटने खेळला जातोय. थोडासा उसळी घेऊन आत वळणारा बॉल होता. मिडॉन मधून थ्रो येण्याआधी 1 धाव मिळाली. एका धाब्यानेशी धावपळ पुढे सरकतोय आणि धाबा झाल्या त्या 31 धाबा. हे षटक मार्गस्थ आहे चौथं. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. जी वेळ होती ती वेळ या ठिकाणी समाप्त झालं. 4 षटकांकरता 20 मिनिटांचा अवधी दिला होता. आता 1:44 झालेत. 1:22 आपण ह्या डावाला सुरुवात केली होती. ओहो, यावेळेला आता मात्र बॅटर या ठिकाणी वेगाने फटकेबाजी करतोय. रोहितच्या बॅट मधून आलाय षटकार. सूचना असतील ग्राउंड स्टाफ करता. या इनिंग नंतर आपल्याला पिचवर खेळपट्टीवर आपल्याला तिथे रेषा आखायच्या आहेत, लाईन मारायच्या आहेत. त्याकरता आपण रेडी राहा. क्रॉस बॅटने खेळायचं होतं. ईशान ठेकन षटकारानंतर ही सफलता मिळाली आकाशला. विकेट डाऊन. धाव संख्या 37. 6वा धक्का. 6 बाद 37 धाबा. चेंडूला पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. शतरक्षकाने झेल ड्रॉप केलाय. फळस्वरूप 2 धाव मिळतील असं वाटतंय. थ्रो येण्याआधी या 2 धाबा सहजतेने होतात पूर्ण. धाव संख्या 2 ने पुढे गेली. धाबा झाल्यात 39. 39 फॉर 6. 6 गडी बाद 39. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. प्रयत्न असायला हवा की 5 चेंडूंमध्ये 12 ते 13 धाबा यायला पाहिजेत आणि तो प्रयत्न केले तर त्यांना यश मिळेल. म्हणतात ना की प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे सुद्धा नंदनवन करता येतं. मेहनतीच्या जोरावर तुम्ही पुढे जाऊ शकताय. विशाल नवीन बॅटर आलाय. आता ऑन साइडला वळवलं. मनगटाच्या मदतीनं मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव तर मिळाली. दुसरी धाव घेता घेता विकेटचं पतन होण्याची शक्यता. एका धाव्याच्या मदतीनं धाबा झाल्यात 7 गडी बाद 40 धाबा. 40 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट इन द लास्ट ओव्हर. 40 धाबा 7 गडी बाद.
थँक्यू. नवीन बॅटर गेलेत राजू, क्रमांक 9 वर त्यांना धाडले गेलंय. SSP11 टीमची निराशजनक सुरुवात झाली कारण आयकॉन खेळाडू त्यांचे चालले नाहीत आणि त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होताना दिसतंय SSP प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. शेवटचे 4 बॉल शिल्लक, धावसंख्या 40 आहे, 40 रन्स ऑन दी बोर्ड. हर्ष भोईर हा खेळाडू आहे, ISPL मध्ये चांगला क्षेत्ररक्षण त्याचं राहिलं होतं. जी काही संधी मिळाली, कमी संधी मिळाली, त्या कमी संधीचं सोनं केलं आणि चांगला खेळ त्याचा राहिलाय श्रीनगर के वीर या संघाद्वारे. ओहो, चांगला खेळ राहिला. इथे सुद्धा चांगला फटका तो सजवतोय, पाठवून दिलं डीप विकेट पट्ट्या बाहेर, सीमा रेषे पार. बिग ब्लास्ट, बिग शो, षटकार. धावसंख्या पोहोचली 46, 46. कडक फटका हर्ष भोईर. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 10 धावा तरी येतील काय? ललित जैन जास्त या ठिकाणी आपण बघितलं तर मोटिवेट करतात खेळाडूंना. काही खेळाडूंना बक्षीस देण्याचं काम त्याने सुद्धा केलं. जगनेश पारेख सरांची मोठी स्पर्धा. पुन्हा एकदा सोपराग दिलंय. या वेळेला सुद्धा मिड विकेट पट्ट्या बाहेर. हाय 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 अँड हँडसम. आता चेंडू शिल्लक आहेत 1. मैदानाच्या आतमध्ये गेलाय प्रेम. पकडेल काय चेंडूवर तो नेम. हार्डी असं म्हटलं जातं या खेळाडूला. 16 धावा एका मात्र खेळाडूने बनवला आणि तो खेळाडू आहे तो हर्ष. तो या डावातील सर्वोच्च व्यक्तिगत धावसंख्या पाहायला मिळाली हर्षची. 16 धावांचं योगदान दिलं आणि कुठेतरी समाधानकारक धावफळक या ठिकाणी दिसून येतोय. बॅटिंग करत असताना SSP11 या टीमचा. नवीन बॅटर गेला प्रेम. प्रेमला गोलंदाजीमध्ये अपयश आलं होतं. आता फलंदाजीमध्ये त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. शेवटचा 1 बॉल टॉससाठी या NJ11 आणि महादेव बॉईज डी ग्रुपमधून हा मॅच आपण बघणार आहोत. आडव्या बॅटचा वापर केलाय. मिडॉनमध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. दुसरी धावे करता बॅटर धावताना दिसत नाही आणि अशा रीतीने 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा झाल्यात. SSP11 या टीमच्या 54 धावसंख्येचं टार्गेट असेल. 54 इज द टार्गेट. वळूया आपण टॉसच्या दिशेने. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. बॉईज दोन्ही टीमचे कॅप्टन या, कारण आपण अनेक वेळा तुमचं अनाऊन्समेंट केलंय. तिसऱ्या षटक संपल्यापासून आपण तुमच्या टीमचं अनाऊन्समेंट केलंय. टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. NJ11 आणि महादेव बॉईज दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये या प्लीज. रिक्वेस्ट असेल, विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला. डी ग्रुपमधून हा संघ आता लढताना दिसेल. NJ बॉईज अली, कप्तान को भेज दो. महादेव बॉईज दिलीपजी यादव यांचा हा संघ आहे. मॅनेजर गुप्ता आणि संतोष मलेकर.
हे आयकॉन असतील, लाला माची कॅप्टनच्या भूमिकेमध्ये, क्या बात आहे. MPL या स्पर्धेमध्ये त्याला खेळता आलं नाही, परंतु आता SSP प्रीमियर लीगमध्ये ते खेळत आहेत. वेलकम विनायक माची. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतात आली टॉससाठी मी जिगीभाईंना विनंती करू या स्पर्धेच्या सर्वा टॉस बॉक्समध्ये येतील. आपण हा टॉस करणार आहोत. बिपिन मिश्रा जी आप आइए. ललित जी जैन भी है यहाँ पे, दोनों आइए ना. बिपिनजी मिश्रा सरांनी या स्पर्धेकरता पाण्याची व्यवस्था केली, त्यांचं मनापासून आभार असेल. आणि त्याचबरोबर ललित जैन हे सुद्धा मित्रपरिवारापैकी एक आहेत. टॉस सुरुवातीला बघून घ्या. एका बाजूला SSP 11 आहे आणि दुसऱ्या बाजूला चेरीज बॉईज. एक उल्लेख आपल्याला करायचा आहे. विनायक माशी कॉलिंग करतील. SSP असा आवाज, म्हणजेच आता हे टॉस जिंकलेला आहे तो अलीन, महादेव बॉईज टीमचे कॅप्टन आहेत अली. टॉस जीता आहे एनजे टीमचे कॅप्टन आहेत अली. टॉस जर जिंकलाय, डिसिजन काय असेल? फिल्डिंग. तुम्हाला शुभेच्छा असतील. विनायक तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. आपण जास्त वेळ या ठिकाणी घेत नाही, थेट बोलतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. टॉस तर झालेला आहे, टॉस जिंकलाय. NJ 11 या टीमच्या कॅप्टनने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जात आहे महादेव बॉईज या टीमला. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत अक्षयजी साटम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. एक दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. महत्त्वाचा मॅच दोन्ही टीम करता, जो जीता वही सिकंदर, असा हा मॅच काटे की टक्कर वाला मॅच. SSP 11 आणि त्यांच्या अपोजिट चेन्नई सिंगम या दोन संघादरम्यान 54 धावसंख्येचा वान टार्गेट सेट केले. बॉलिंग मार्कवरती अमीर दाफेदार बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. पंच अधिकृत इशारा करतात, लेट्स प्ले गेम ऑन. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय शंकर आणि नॉन स्ट्राईक एंडला शिवम. एक बाजून 58 मिनिटांनी पहिला बॉल टाकला जातोय. पहिलाच बॉल टॉस झालाय, आतमध्ये वळणारा वळणदारचे डॉट बॉल. अमीर दापेदारची खासियत आहे, एक कड़ा मुकाबला है अब इस मैच में. शंकर स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहतोय शंकर. सॉफ्ट हँडने कव्हरला खेळलेला फटका आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी, थोडंसं स्ट्रगलिंग करत असताना एक धाव कंप्लीट. जिग्नेशभाई पारिक यांचा संघ आपण पाहतोय, तो म्हणजे SSP 11 हा संघ. तर चेन्नई सिंघम हा संघ आपण पाहतोय आदरणीय शंकर अण्णा.
यांचा संघ आपण पाहतोय. शिवम या बॉलवरती स्वीप केलाय. एक रन आरामात कंप्लीट. एका धावेने धावपळक 3 बॉल 2 धावा. डिका स्पोर्ट लाईव्हवरती स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. चांगली क्लॅरिटी चांगली क्वालिटी डिका स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय. या बॉलवरती फटका प्रतिम आहे. बघूया पंचांकडून इशारा काय आहे. 6 धावा. बिग हिट सिक्सर. अजून एक चांगला फटका हर्ष आहे त्या ठिकाणी लॉंग ऑफला. आणि सध्या धावपळक 1 पुढे आलंय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत धावा धावपळकावरती लगावल्यात. 9 धावा 5 बॉल. क्रॅम्प आलाय. हर्ष ओके आहे. इंजरी गंभीर असेल तर हर्ष आराम करा. भरपूर टुर्नामेंट आहेत. ओके आहे ना हर्ष. मला वाटतं तिथे एखादा दगड असावा छोटासा आणि त्या काढ नसतं. 9 रन 5 बॉल 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना डॉट बॉल येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 9 धावा. 1 ओव्हर 9 रन्स 24 बॉल. आणि 24 बॉलमध्ये पाहिलं तर पाहिजे आहेत 45 रन. 24 बॉल 45ची गरज. आडव्या बॅटने खेळलेला फटका. गॅपमध्ये फटका आहे. फिल्डर आलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 13 रन आउट.
अतिघाई संकटात नाही रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. गेलाय विकेट. महेश जंपा आलाय ड्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने खेळलाय हा फटका. हर्ष आहे त्या ठिकाणी. 1 रनने धावफलक पुढे येईल. 11 धावा या धावफलकावरती. दोन बॉल 11 रन. येणारे बॉल 22 बॉलमध्ये 43 हव्यात. हुकचा फटका गॅप मध्ये इन टू द गॅप. दिल मागे मोर. वेलकम फोर चौकार. अजून एक चांगला फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी पाहतोय आपण. फिल्डिंग करत असताना सध्या 1 रन. एका धावेने धावफलक जर पाहिलं तर धावफलक पुढे आलाय. टीमची धावसंख्या 16 धावा 4 बॉल. ऑफ स्टंपच्या आतमध्ये बॉल. बाहेर निघणारा बॉल थोडा वाईड लाईन आहे त्याच्या आतमध्ये राहिला. डॉट बॉल चांगला फिरवला बॉलला. 16 रन 5 बॉल. फुल चेअरअप चालू आहे एक्स्ट्रा मेंबरकडून. मी म्हणेन त्याच्याकडे माईक आम्ही देणार आहोत लगेच. आता इथे हवेत बॉल. फिल्डर आहे. टिपलाय झेल. अठरा बॉल 38ची गरज. 18 बॉलमध्ये 38 हव्यात. 18 गेन 38 चाहिए. जंप आउट.
18 बॉल 38चा मॅच रंगतदार स्थितीमध्ये हा सामना आपण पाहतोय. SSP प्रीमियर लीगचं हे अप्रतिम आयोजन नियोजन. एक चांगली मॅच रंगत असताना 12 बॉलमध्ये जर पाहिलं तर रन 16 आल्यात. 18 मध्ये पाहिलं तर 38 पाहिजे आहेत. सूरज नवीन बॅटर आणि शिवम आहे स्ट्राईकला. रोहित बॉलिंग मार्कवरती. बॅक टू द बॉलर. कट अँड बोल्ड. अप्रतिम कॅच. विकेट डाऊन. तिसरी ओव्हर चालू आहे परंतु गाणं त्यांनी चेंज केलं नाही. हा त्यांचा रेकॉर्ड आहे. आता गार्डन मध्ये आणखीन प्रेक्षक वाढलेत. दिल गार्डन गार्डन हो गया त्यांना बघून. म्हणून त्यांच्यासाठी गाणं लावतोय डीजे ऑपरेटर. थोड्याच वेळात येणारे बॉल 17 मध्ये पाहिजे 38 धावा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. अप्रतिम फटका. आल्या आल्यास भोलाने दाखवलाय आपला टोला षटकार. उडता पंजाब सारखा उडता भोलाचा षटकार पाहिला. भोला का टोला. सिक्सर. डॉट बॉल. धावपळक जर पाहिलं तर 22. येणारे बॉल आहेत टोटल जर पाहिले 15. अजून एक चांगला फटका उडवलाय या बॉलला आणि फिल्डर तिथपर्यंत पोहोचेल. सध्या 2 धावा कंप्लीट. 24 या धावा धावफलकावरती लगावल्यात. अजूनही 30 पाहिजे आहेत. येणारे बॉल आहेत 14 बॉल 30ची गरज. पुढचा बॉल. 14 बॉल मध्ये 30ची गरज. ओ इथे हा बॉल पाहिला तर डॉट बॉल येतोय म्हणजेच कमबॅक करणारा बॉल. कधी भोला षटकार ठोकतोय, कधी डॉट बॉल येतोय, कधी 2 धावा, कधी पुन्हा एकदा डॉट. रोहितचं कौतुक करेन. 5 मध्ये 8च धावा खर्च केल्यात रोहितने. चांगला कमबॅक. आता लॉंग ऑफला खेळलेला बॉल आहे. जमिनीलगत ड्राईव्ह होता. रनआउटची संधी फेकी केली होती परंतु तिथपर्यंत थोडंसं जर पाहिलं बॅकअप होईपर्यंत 2 धावा. ओव्हर झाल्यात 3 ओव्हरमध्ये रन आहेत 26. येणारे बॉल 12.
12 बॉलमध्ये पाहिजे आहेत. 14च्या सरासरीने 28. 12 बॉल 28 ची गरज. बारा बॉल 28 ची गरज. हर्ष भोईर बॉलिंग मार्क वरती आला. ISPL रिटर्न. बघूया हर्ष मुर्दा संघामधून पाहिलं या खेळाडूला खेळताना. ISPL श्रीनगर की वीर मध्ये आपला जलवा दाखवलाय आणि आल्या आल्याच अप्रतिम फटका तर लाजवाब बेमिसाल चौकार. गाणं चेंज केल्याबद्दल चौकार निषेध. धावफलक 30. 11 बॉल 24 ची गरज. 11 गेंद और 24 रन चाहिए. बढ़िया मैच. इस मैच में अभी भी जो मुकाबला है ना वो 50-50 का है. काटेगी टक्कर वाला मैच और बढ़िया प्रदर्शन अब तक. बल्लेबाज भोला और उनके साथी सूरज इस बार डॉट बॉल आता हुआ. बढ़िया सीम पोजीशन थी और एक्यूरेट सीम के द्वारा डॉट बॉल ऑफ स्टंप लाइन लेन पे कंट्रोल हर्ष भोईर के द्वारा. ISPL रिटर्न प्लेयर है हर्ष. विकेट कीपर ओ उठा के खेला है. बाउंड्री लाइन के बाहर आसमानी सुल्तानी लॉन्गेस्ट टावरिंग सिक्सर. रन चाहिए. 9 बॉल 18 ची गरज. कडक 6. वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये. सूरज नावाचा चांगली बॅटिंग करतोय. 9 चेंडूमध्ये 18 ची गरज आहे आणि मॅच बनवलाय सूरजने हर्ष भोईरच्या अगेन्स्ट. जबरदस्त बॅटिंग. ओ यावेळी मात्र हा बॉल भन्नाट वेग होता. हर्ष भोईर देखील कधी एक डॉट, कधी षटकार, कधी चौकार. या ओव्हरमध्ये पाहिलं पहिला चौकार, दुसरा डॉट, तिसरा षटकार, चौथा डॉट. 8 बॉल 18 ची गरज. आता यॉर्कर लेनचा बॉल होता. ब्लॉक हॉलमधून खोदून काढला. ऑन साईडला ड्राईव्ह केला आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहे. त्यांनी बॉल फेकी करेपर्यंत 1 रन कंप्लीट. 2 बॅटरच्या माध्यमातून धावफलक 1 ने पुढे येते. टीमची धावसंख्या 37 धावा. 17 ची गरज. येणारे बॉल 7. 7 मध्ये 17 ची गरज.
आता बॅटर बीट, यष्टी रक्षक बीट आणि त्यानंतर हे एक धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 22च्या माध्यमातून एक धाव 38 धावा. लेट टू लेट बट अप टू डेट आमचे अंपायर. येणारे 6 बॉल 6मध्ये पाहिजे आहेत 16 धावा. 6 गेंद 16 रन चाहिए. बॉल 16ची गरज. बॉलिंग मार्कवरती आलाय राजूचा पहिला बॉल लॉंग ऑफला केलाय. एक धाव कंप्लीट. दोन्ही गाड्या एका सुरला वरती आल्या. रनआउटच्या माध्यमातून आता विकेट येतोय राजूच्या ओव्हरमध्ये. 5 मध्ये पाहिजे आहेत 15. 5 गेंद 15 चाहिए. आता हाई बॉल डॉट आलाय म्हणजे 4 मध्ये पाहिजे आहेत 15 धावा. 4 गेंद 15 रन. जीत के लिए काय मॅच बनलाय. अप्रतिम मॅच. नो बॉल. नो बॉलचा इशारा आलाय आणि येणारा बॉल उघडा डोले बघा नीट. येणारा बॉल फ्री हिट. 4 बॉल 14ची गरज. इथे जर षटकार चौकार आला नाही तर मग मॅच कठीण आहे. इथे चौकार षटकार आला तर दबाव SSP 11 याही संघावरती येईल. बघूया दबाव दोघांवरती आहे. फ्री हिटचा बॉल. 4 मध्ये 14 कंपल्सरी. चेसिंग आडव्या बॅटने बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध बॉलला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. SSP प्रीमियर लीग शानदार सिक्सर. बॉल 8ची गरज. 3-8. कोण लावेल कोणाची वाट. जिंदगी के साथ जिंदगी के बाद. 3-8. ओ हो काय फटका. पिकअप शॉट आउट ऑफ द पार्क. मच नीडेड. हवासा हवाई सफर. सिक्सर. मॅच होता कुठे. मॅच आला कुठे. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं या मॅचमध्ये पाहिलंय. आणि काय जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आकाशच्या बॅटमधून गोलंदाजीमध्ये 3 विकेट 8 रन देत बॅटिंगमध्ये 2 षटकार आल्यात. अष्टपैलू नेतृत्व परंतु 2 बॉल 2 आहे. क्रिकेटमध्ये अनेक वेळा पाहिले बॉल टू बॉल रन अंगलट येत आहेत.
षटकार तुम्ही मारता त्यानंतर कशा प्रकारे बॅटिंग करता हे इंटरेस्टिंग आहे. तर राजू बाजू मारायची आहे तर कमबॅक करावा लागेल. ओ या बॉलवरती काय घडलंय, जिगी भाई त्यांच्याच स्वागताकरता बॉल गेलाय. आता एक बॅकअपला होता नशीब हर्ष, लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव. हे आता क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा पाहिलंय, एक बॉल एक. मोठमोठे खेळाडू आहेत त्यांना झालेला नाही आहेत. एक मध्ये 6 आरामात षटकार मारतायत. एक मध्ये एक क्रिकेटमध्ये करणं भरपूर कठीण आहे आणि म्हणून दबाव बॉलरवरती, दबाव बॅटरवरती, दबाव फिल्डरवरती, दबाव प्रेक्षकांवरती, दबाव आमच्या मान्यवरांवरती. एक बॉल एकचा मॅच, कंपल्सरी चेसिंग. SSP 11 की चेन्नई सिंघम. बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला सूरज की राजू. एक बॉल एक, एक बॉल एकला फटका प्रतिभा फिल्डर. बॉल सोडलाय, मॅचही सोडलाय. अभिनंदन, टीम चेन्नई सिंघम 2 मॅच जिंकलाय. ऑफ द मॅच कामगिरी झकास. नाव आहे आकाश. जिग्नेशभाई पारिक यांचा संघ आपण पाहिला पराभव झालाय, परंतु चेन्नई सिंघम या संघाला चेतनजी साहेबांच्या शुभ हस्ते, चेतनजी ओरा त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. आकाश ठरलाय या मॅचचा हिरो. आकाश यायचंय. अप्रतिम बॅटिंग केली आकाशने, कामगिरी झकास. नाव आकाश. चेतनजी ओरा साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. असं वाटलं नव्हतं की 6 बॉल 16 रन, तेही 4 मध्ये 14 आल्यानंतर तो मॅचचा टर्निंग पॉईंट. नो बॉल ठरला, नोला एकदम बिघडला आणि तिथेच आकाशने जबरदस्त बॅटिंग केली.